श्री स्वामी समर्थ. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्वामींची देवपूजा वगैरे करायला घेतली. आज आहोंनी भरपूर अशी फुले आणली होती, त्यामुळे सगळीकडेच फुलांची आरास करून घेतली. फुलांशिवाय देवपूजा अधुरीच वाटते. अशी मस्त सगळीकडे फुले वगैरे लावून घेतली. त्यानंतर श्री स्वामी समर्थ मंत्राचा आणि गायत्री मंत्राची एक जपमाळ अशी मी पूर्ण करून घेतली. आज शेवटचा दिवस होता पारायणाचा. त्यानंतर शेवटचे राहिलेले अध्याय म्हणजेच 44 ते 53 पर्यंतचे सगळे अध्याय आज वाचून पूर्ण केले. त्यानंतर आरती वगैरे करून घेतली. आणि मग स्वयंपाकात आज स्वामींच्या आवडीची मस्त अशी पुरणाची पोळी, वरण, त्यानंतर भात आणि आमटी, भजे, कुरडई असं सगळं केलेलं होतं. मग लगेचच सगळे ताटं अशी वाढून घेतली. वेळेवर उशीर नको व्हायला म्हणून सगळी तयारी करून घेतली. त्यानंतर लगेचच स्वामींना आणि कुलदेवतेला सगळ्यांना नैवेद्य वगैरे दाखवून घेतला. त्यानंतर ज्यांना जेवायला बोलवलेलं होतं तेही आले आणि जेवण करायला घेतलं. मी सगळ्यांच्या पाया वगैरे पडले. त्यानंतर आजोबांनी गोग्रास काढला आणि त्यांनाही पोटभर असं जेवू घातलं. आणि मग नंतर मीही जेवायला घेतलं. संध्याकाळी घर खूप खाली वाटत होतं म्हणून तिथे पूजेच्या ठिकाणी दिवाबत्ती करून घेतली.